अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले मार्गदर्शन। भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे आयोजन अंबरनाथच्या पूर्वेकडील स्वानंद हॉल बी कॅबिन रोड या ठिकाणी भाजपा शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील व कल्याण जिल्हाध्यक्ष सचिकांत कांबळे यांनी उपस्थिती लावली होती। शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या प्रसंगी प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, जिल्हाध्यक्ष सचिकांत कांबळे व शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी समीर वानखडे याच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची खैर नाही अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी मंत्री नवाब मलिक यांना इशारा दिला आहे। आघाडी सरकार व त्या आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करत सरकारचा खरपूस समाचार घेतला। या प्रसंगी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिकांत कांबळे, भाजपा शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील, समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील, पश्चिम मंडळ अध्यक्ष राजेश कवटाळे, महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर, संघटन सरचिटणीस दिलीप कंसे, व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजी दल, अल्पसंख्याक सेलच्या रोजलिन फडणवीस, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंजू धल, युवती शहराध्यक्ष रुपाली लट्टे, माजी नगरसेवक भरत फुलोरे, रोहित महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते। प्रदेश चिटणीस गुलाबरावजी, माझे मित्र सहकारी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांतजी, उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनींनो, अध्यक्ष ज्याने प्रास्ताविक केलं, चांगलं भाषण केलं, पण फक्त एकच सुधारणा सुचवू इच्छितो। अभिजितने सांगितलं की आमचे भाग्य आहे की किरीट सोमय्या आज येथे आले आहे। मी सुधारणा आणि स्पष्टता करतो की माझा भाग्य आहे, आमचे माझे भाग्य आहे की तुमच्या पुढे बोलायला मला संधी मिळते। भारतीय जनता पार्टीचा जिथे कधी जेव्हा कधी अन्याय होतो, जुलूम होतो, तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरतो। हे आमचं भाग्य आहे। मला आठवतंय ज्यावेळी राम मंदिरचं अभियान चालू होतं, हजारो कार्यकर्ते त्या अयोध्याच्या भूमीत कार सेवेला गेले। रामललाची मूर्ती, राम जन्मभूमी, रामाचा जिथे जन्म झाला होता तिथे विराजमान केली। मला आठवतंय ज्यावेळी जम्मू काश्मीर मध्ये 1988, 90, 92 मध्ये 26 जानेवारीला तिरंगा फडकवला जात नव्हता। डॉक्टर मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदीजींनी एकता यात्रा काढली आणि त्या श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवला। तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, हे आमचं भाग्य आहे। आज ज्यावेळी एका बाजूला एक डाकू पार्टी आणि दुसऱ्या बाजूला माफियांची सेना, हे दोघे ज्यावेळी महाराष्ट्राला लुटायला बसले त्यावेळी त्या डाकूला जाऊन सांगितलं, 1, 2, 3 आता तुझा घोटाळेबाजांचं राहवराची वृत्तीचं दहन केल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही। तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, हे आमचं भाग्य आहे। त्या गुंडांना, माफियांना असं वाटलं की धमका दिल्यानंतर भाजपाचा कार्यकर्ता घरी बसणार,
आज स्थिती काय आहे, अवस्था काय आहे? जो कालपर्यंत भारतीय जनता पार्टीला शिव्या द्यायच्या, किरीट सोमय्यांना नौटंकी बाद म्हणायचे, त्या संजय राऊतने किरीट सोमय्याला पत्र पाठवलं आहे. आणि पत्राची जी भाषा वाचून मला तर चक्करच यायला लागली. आधी मी माझा स्वतःला चिमटा भरला आणि नंतर बायकोला, हो हे बरोबर आहे ना. संजय राऊत म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते. मग म्हणून मी पहिला प्रश्न विचारला स्वतःला, हे शरद पवारची भाषा आहे की उद्धव ठाकरेंचे विचार आहे? हे मान सन्मान आहे की स्वतःची निष्फळताचा स्वीकार आहे? संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं आणि कालपासून मी किरीट सोमय्याला पत्र लिहिलं आहे, मी किरीट सोमय्याला फाईल पाठवली आहे. संजय राऊत साहेब, मी जाहीररित्या आपल्याला धन्यवाद देत आहे. धन्यवाद यासाठी आता हे पत्रकारांना पण हवं तर कॉपी दाखवतोय, संजय राऊतची भाषा आहे. हवं तर माझ्या ऐवजी तुम्ही कोणी वाचा, कारण मी वाचतो तो म्हणणारा स्वतःची लाल करतोय. हे पत्र बघावं. हे आमचे अध्यक्ष पण एवढी चांगली भाषा शशिकांत पण नाही लिहू शकणार. तोही कौतुक करताना थोडी कंजूसगिरी करत असेल. हा तर दिलदार आहे यार. बघा तुम्ही, इंग्रजीत पत्र आहे. यू हॅव क्रिएटेड अ रेप्युटेशन फॉर योरसेल्फ ऑफ अ मॅन हू एक्सपोजेस करप्शन एव्हरीवेअर ओव्हर द इयर, who have told hide to unearth how people misuse government money and property. In fact, thanks to your effort, several government servants, political leaders have even gone to jail after you expose them and their corrupt practices. Sanjay Raut. So whenever anyone comes across any kind of corruption or mishandling of government money, one thinks of you, किरीट सोमय्या. संजय राऊत म्हणतात. पुढे सांगतात, I too had a chance to think of you in a very serious matter which came to my attention recently. ते आमचा चंद्रकांत दादा पाटीलला सांगितलं तर मी दादाला सांगितलं, तुम्ही पण एवढं चांगलं लिहू शकला नसता. हो, काय लिहितात संजय राऊत? किरीट सोमय्या, यू आर क्रुसेडर ऑफ करप्शन. मी 24ची यादी त्यांना पाठवून देणार आहेत. त्याने मला एक घोटाळा पाठवला, मी त्यांना 24 घोटाळेबाजांनी लिस्ट पाठवणार. आता यांचं काय करणार? हो, संजय राऊत हे शिवसेना, एनसीपी, शरद पवार, उद्धव ठाकरे या सगळ्यांचे प्रवक्ते आहेत. आणि ते म्हणतात किरीट सोमय्या हा थेट पर्यंत जातो, जेलमध्ये पण पाठवतो. व मला अनिल देशमुख सापडत नाही, जरा मदत करा ना, मला जेलमध्येच पाठवायचं आहे. सरकार तुमचं आहे, तुमचे पोलीस कमिशनर तेही फरार झालेत, गायब झालेत. उद्धव ठाकरे साहेबांनी कुठेतरी लपवले, जरा शोधून दे ना बाबा, मला मदत करणार. आनंदराव अडसूळ गेला महिनाभर ईडीचे 2 पोलीस बाहेर उभे आहेत, आर्थर रोडला घेऊन जायचं आहे, बाहेर निघत नाही. त्यांना बाहेर काढण्यात मदत करा ना दादा राऊत साहेब. आणि संजय राऊत साहेबांनी मला मोठी फाईल पाठवली. ती फाईल, त्या फाईलीतलं काही कागद मी काढलं. गेले
वर्षभर एक वर्ष शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे नेते, मग त्या तुलबाताई असो, संजय राऊत असो, या सगळ्यांनी वर्षभर ते पाठपुरावा करतायत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेकडे. त्यांच्या पत्राची पोच पण नाही पाठवली हो. आता संजय राऊत तर निराश होणं स्वाभाविक आहे ना. तर मुख्यमंत्री दखल पण घेत नाही, पत्र मिळाले हेही सांगत नाही. एकनाथ शिंदे त्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्याऐवजी बाजूला राहा. ही अवस्था संजय राऊतांची आहे. म्हणून पहिलं मला संजय राऊत कडून एक स्पष्टता हवी आहे. आपण किरीट सोमय्याचं कौतुक करतात की मग ठाकरे सरकारमध्ये दम नाही अविश्वास व्यक्त करतायत. तुम्ही किरीट सोमय्याचा कर्तृत्वामध्ये विश्वास व्यक्त करतायत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये अविश्वास व्यक्त करतायत. आणि राऊत साहेब, तुम्हाला जर ईडीला कंप्लेंट पाठवायची असेल तर सगळ्यात पहिलं उद्धव ठाकरेंनी ईडी आणि सीबीआयला पत्र लिहावं लागतं. मला फक्त एवढी माहिती द्या की गेले वर्षभर आपले कार्यकर्ते एका विषय घेऊन मागे लागले आहेत. वर्षभरात उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदेनी काय केलं ते मला जरा कळवा. मग मी पुढे हा विषय पुढे पाठपुरावा करायला तयार आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. मोदी है तो कश्मीर हिंदुस्तान का अविभाज्य अंग बन गया. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मोदी है तो राम लला, जहां पर राम ने जन्म लिया था उसका 2 साल में राम का भव्य मंदिर का निर्माण पूरा होके हम रामलला के दर्शन करने जा पाएंगे. मोदी है तो मुमकिन है. 100 करोड़ कोविड वैक्सीनेशन 4 महीने में पूरा करने का रिकॉर्ड ये सिर्फ मोदी ही कर सकते हैं. आज देखो, सब बंधन खुल गए, हम अपना काम करने लगे. हिंदुस्तान विश्व में पहला देश है कि पुनः एक बार कोविड मुक्त भारत बनाने की दिशा में 31 दिसंबर 1 जनवरी को कोविड मुक्त भारत हो गया होगा और पुनः एक बार विश्व का नेतृत्व करने के लिए भारत चल पड़ा होगा. अगर गणरायाचा आशीर्वाद असो, जर विघ्नहर्ता किरीट सोमय्याचा सोबत असणार, शुभेच्छा आणि आई अंबेचे आशीर्वाद तर किरीट सोमय्याला थांबवणारे सगळे त्यांना तिथेच थांबावं लागलं. आणि किरीट सोमय्या कोल्हापूरला आई अंबेचा आशीर्वाद घेऊन त्या मुरगुड पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट जाऊन निवडून येऊ शकला. आणि आई अंबेचे आशीर्वाद असल्यामुळे हसन मुश्रीफने आपला जावयाला दिलेला 15,000 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट काल ठाकरे सरकारला रद्द करावा लागला. भारतीय जनता पार्टीचा 19 सप्टेंबरची रात्र आज माझा जीवनात लक्षात राहणार. माझ्या घरी मुलुंडला पोलीस बाहेर पडू देत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आता रांग लावून उभे होते.
पण महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता तर टीव्हीवर बघत होती आणि आपल्या शुभकामना देत होते. म्हणून किरीट तुम्हाला ट्रेन पण मिळाली आणि कोल्हापूर पर्यंत प्रत्येक रेल्वे स्टेशनवर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, मग तो दादर असो, ठाणे असो, कल्याण असो, कर्जत असो, लोणावळा असो, पुणे असो, रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता आणि रात्रभर 12.5 कोटी जनता टीव्हीवर किरीट सोमय्याला पाहत होती. आता पोचणार, आई अंबेचा आशीर्वाद घेणार आणि महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्याची क्रांतीची सुरुवात होणार. काय स्थिती आहे? एका बाजूला संजय राऊत, दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ आणि तिसऱ्या बाजूला आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार. गेले 5 दिवस रोज अजित पवार तर्फे घोषणा, मी उद्या पत्रकार परिषद घेणार आणि किरीट सोमय्याला हिशोब देणार. शेवटी ती उद्या आज उजाडली आणि मी बघत होतो अजित पवार काय हिशोब देत आहेत. तो खोदा पहाड निघला चुहा. हा कारखाना एवढ्या रुपयात गेला, हा कारखाना तेवढ्या रुपयात गेला. महाराष्ट्राने एवढे कारखान्याचा लिलाव केला. ओ पवार साहेब, मी आपल्याला फक्त एवढाच प्रश्न विचारला होता, जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? आणि 1 तास अजित पवारांनी पत्रकार वार्ता घेतली, पण जरंडेश्वर साखर कारखान्याचा बेनामी मालक मी अजित पवार बोलण्याची हिम्मत अजित पवार करू शकले नाही. अरे जवाब दो, जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? त्याचं उत्तर शरद पवार यांनी द्यावा, रोहित पवारांनी द्यावा, पार्थ पवारांनी द्यावा, अजित पवारांनी द्यावा, सुप्रियाताई सुळेंनी द्यावा. महाराष्ट्राच्या 12.5 कोटी लोकांना एकच उत्तर व्हाय, याचा मालक कोण? किरीट सोमय्याने तर कागद दिले की याचा मालक आहे अजित पवार, याचे मालक आहे सुनेत्रा अजित पवार, याचे मालकीन आहेत अजित पवारच्या 2 बहिणी. अजित पवार तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर किरीट सोमय्यावर अब्रू रक्तानीचा दावा करा. अजित पवारनी जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने लाटलाय, हे मी जाहीररित्या सांगतोय. देश का बच्चा जानता है. पत्रकार परिषद घेतात, घ्या ना पत्रकार परिषद, याचं उत्तर द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, फायनान्स मिनिस्टर अजित पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मालक अजित पवार. अजित पवार जरंडेश्वर साखर कारखाना विकतात आणि अजित पवार तो कारखाना बेनामी पद्धतीने विकत घेतात. हिम्मत त्यांचा एफिडेव्हिट करा आणि हायकोर्टात द्या. मूर्ख कोणाला बनवताय? ही चौकशी झाली, ती चौकशी झाली, तर त्या चौकशीत तुम्ही केला, तुम्ही जाऊन सांगितलं की ते जरंडेश्वर साखर कारखाना जो गुरु कोमोडिटीने दिला, त्या गुरु कोमोडिटीला पैसा अजित पवारने दिला होता. स्पार्कलिंग ऑइल कंपनीने दिला होता. त्या स्पार्कलिंग ऑइल कंपनीची स्थापना अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी केली होती, हे सांगितलं होतं. ते 27,000 शेतकरी ज्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याची स्थापना केली, तर मला एकच सांगतात, साहेब आम्ही जमिनी दिल्या, भाग भांडवल दिला आणि हा कारखाना लाटला. पत्रकार परिषद घेतली, मग सांगायचं होतं ना. गेले 10 दिवस इन्कम टॅक्सची धाड चालू आहे. 10 दिवस हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी इन्कम टॅक्सची धाड. 184 कोटी बेनामी रुपये एंट्री सापडली, ज्याचे 1000 कोटीची एस्टेट आहे. जयपूर मध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे,
बारामतीमध्ये आहेत, मुंबईत आहेत. या सगळा मॉल, जमिनी, साखर कारखाने, फॅक्टरी कुठून आल्या? आणि शरद पवार सांगतात 184 कोटी रुपये किरीट सोमय्या सांगतात, पण त्या दोन बिल्डरचे जरी पावणे 200 रुपये आहेत, पावणे 200 कोटी रुपये आहेत. मग पवार साहेब तर अजित पवार त्यांचे पार्टनर आहेत हे पण सांगा ना. महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख बनवतात. त्या दोन बिल्डर आहेत, पण ते दोन बिल्डर अजित पवारचे पार्टनर आहे हे सांगा. आणि त्या दोन बिल्डरनी 2008 मध्ये 100 कोटी रुपये अजित पवारांना बिनव्याजी दिले. त्याचा पण हिशोब द्या ना, द्या. बघा, मी संजय राऊत जाहीररित्या कौतुक करतो. मी सांगतो, देखो भैया, संजय राउत से एक बात सीखनी चाहिए. जब उसको पता चला कि उसके घर में उसकी बीवी के बैंक अकाउंट में 55 लाख चोरी का माल आ गया था, समझ ना. तो जो दिवान बिल्डर एचडीआय राकेश वाधवान कोविडच्या दरम्यान पडून गेला होता ना, आता जेलमध्ये आहे. त्यांनी ते संजय राऊतचे मित्र प्रवीण राऊतच्या मार्फत संजय राऊतला 55 लाख कॅश, अरे चेक कॅशचं माहित नाही, हे जे दिले होते ते पीएमसी बँक बुडाली. त्यावेळी ते लक्षात आलं. तर रोज आरडाओरड करणार संजय राऊत, अरे ईडीला टाकून देणार, ईडी आला तर त्याला सीडी देणार नाही. त्या नाक्यावरून हात आला ना, परत जाऊ शकणार नाही. पहिल्यांदा ईडी वाले आले, समन देऊन परत पाठवून दिले. दुसऱ्यांदा परत पाठवून दिले. तिसऱ्यांदा आले, परत आले, तिथूनच पाठव परत. तो वकील आला आणि बाजूला येऊन सांगलं, साहेब तिसऱ्यांदा परत गेले ना मग वॉरंट देणार. अच्छा, आधी का नाही सांगितलं? हे थांबले. वकिलांनी काय करायचं? दोघे जण गाडीत बसले, गपचूप रात्री 10 वाजता ते बेलाट पियरला ईडीचा ऑफिसचा पाठीमागच्या साईडला गेले. तो चौकीदार म्हणाला, रात के 10 बज गए साहब, लिफ्ट बंद हो गई है, अब आगे के दरवाजे. हे तुला कळते का? आधी सगळे पुढे माहित नाही का मीडिया वाले बसल्यासोबत पाठीमागच्या दारातून 4 मधले तडक गेले. त्या साहेबांचा हातात 55 लाखचा चोर पैसा दिला, चेक दिला. साहेब सब पैसे वापस कर दिया, धन्यवाद, थैंक यू. किसी को बताना मत, मैं अभी आया हूँ. ज्यादा घोटाळेबाज उद्धव ठाकरे सरकारचे 24 घोटाळेबाजांनी गेल्या 23 महिन्यात जे घोटाळे करून 25,000 पेक्षा जास्त कोटी रुपये लुटले आहेत, ते जनतेच्या तिजोरीत जमा करा. आणि उद्धव ठाकरे साहेब बघा, त्यांच्याकडे पण शाणी माणसं बरीच आहे. फक्त संजय राऊतच आहे, मिलिंद नार्वेकर पण आहेत, आहे की नाही? मिलिंद नार्वेकरला त्या मंत्रालयात गेला, त्या पर्यावरण सचिवांना भेटला, ताई माझं काय होणार? किरीट सोमय्यांनी सगळे फोटो काढून दिले, हो आम्हाला व्हिडिओ दिलाय बघा, समुद्रावर आहेत. आणि तो दिल्लीला गेले, दिल्लीहून ऑर्डर आलाय, मिलिंद नार्वेकरचा दापोली समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत बंगलो आहे, पाडावा लागणार. मग मी काय करू? काय नाही, त्यांनी सांगितलंय सोमवारपर्यंत नाही पाडला तर मी स्वतः जाऊन पाडणार. असं सांगितलं. हो ताई मी येतो. जो खाली जाऊन गाडीत बसला, कुठेतरी पंढरपूर, जयपूर, जोधपूर, कानपूर, नागपूर सगळ्या ठिकाणून मजदूर आणले आणि शुक्रवारी रात्री स्वतःच बंगलो पाडायला लागला. सोमवारी किरीट सोमय्या आला, त्यावेळी बोर्ड लागला होता, मिलिंद नार्वेकरने स्वतःचा बंगलो पाडला. एका पाठोपाठ एका घोटाळ्यात तिची चर्चा करायला बसतो ना, पण मला लाज वाटत, मला वाईट वाटत. हे महाराष्ट्राची अस्मिता आम्ही छत्रपती शिवरायांचे तिथून प्रेरणा घेतो. आणि त्या महाराष्ट्राचे सरकार, त्या सरकारचे प्रवक्ता आज ड्रग माफियाच्या प्रवक्ता सारख्या 10 दिवस भांडतायत. हे नवाब मलिक कुणाचे प्रवक्ता आहेत? महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर, ठाकरे सरकारचे प्रवक्ता, शरद पवारचे प्रवक्ता,
उद्धव ठाकरेचे प्रवक्ता, शिवसेनेचे प्रवक्ता, एनसीपीचे प्रवक्ता की त्या ड्रग माफियांचा प्रवक्ता? तो आमचा समीर वानखेडे, एक मराठी ऑफिसर, त्याचा केंद्र सरकारने त्याची पसंदगी केली. हे ड्रग माफिया आमची पुढची पिढी बर्बाद करते. प्रत्येक आई बाबाला मुलगी 15 वर्षाची झाली, मुलगा 17 वर्षाचा झाला की रात्री झोप येत नाही, सतत टेन्शन मध्ये असते. काय कॉलेजमध्ये निघाली की फोन कर. आज अनेक मुंबईच्या कॉलेजच्या दारात पण ड्रग माफिया उभे असतात. मला शाहरुख खान किंवा त्याचा मुलाबद्दल खरंच चिंता वाटते. फसवला गेला, पण मला पुढची पिढी वाचवायची आहे. परंतु नवाब मलिकला त्या ड्रग माफियाना वाचवायचं आहे. आणि म्हणून मी जाहीररित्या वॉर्निंग देतो नवाब मलिकना, अशा पद्धतीने एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसवर तुम्ही जर ड्रग माफियाचे प्रवक्ता बनून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात दखल देणार असाल तर त्याची खूप मोठी किंमत नवाब मलिकला चुकवावी लागणार. नवाब मलिकने किती घोटाळे केले त्याचा पण हिशोब नवाब मलिकला द्यावा लागणार. एका बाजूला घोटाळे करतात, ड्रग माफियांकडून काय घेतात त्याचा हिशोब तर नंतर घेऊ. पण जर आमच्या तरुण पिढीला वाचवण्याचं ज्याने व्रत घेतलंय, आता समीर वानखेडेचा जर बाल पण बाका झाला ना तर नवाब मलिकची खैर नाही आहे. जितेंद्र आव्हाड ठाणे जिल्ह्यात नाही ना, त्यांचा बहुमान केलं की नाही तुम्ही? अरे मग ठाकरे सरकारचे 2 डझन नेता मंत्र्यांचे घोटाळे आम्ही उघडकीस आणले. त्यांना 12 चौकशी सुरू आहे. पहिला नंबर अनिल देशमुखचा लागणार होता, पण तो लापत्ता झाला. दुसरा परमवीर सिंगचा लागणार होता, तो गायब झाला. तिसरा आनंद अडसूळचा अटक वॉरंट आहे, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. आणि या सगळ्यांमध्ये पहिलं जेलमध्ये जाण्याचं काम तर जितेंद्र आव्हाडने केलं हो. सगळ्यात पहिली अटक जितेंद्र आव्हाडची झाली, म्हणून तुम्ही त्यांचा अभिमान सन्मान तर केला. आणि जितेंद्र आव्हाडना पण आम्ही सांगू इच्छितो, हे तुमची माफियागिरी बंद करा. अरे त्या आनंद कडमुसे मध्यमवर्गीय इंजिनियर संभाजी भिडे गुरुजी यांचा शिष्य, त्या संभाजी भिडे बद्दल सगळा पूर्ण महाराष्ट्राला एक आदर आहे. त्यांच्या घरी रात्री 11:30 वाजता तुम्ही तुमचे पोलीसला माफिया बनून पाठवतात, अपहरण करतात, तुमच्या घरी आणून मारहाण करतात. आणि त्यानंतर ठाकरे पवारचे माफिया पोलीस आणि सरकार 15 महिने त्यांची अटक नाही केली. मी आंदोलन केलं, मला जेलमध्ये टाकला. पण शेवटी सत्य का विजय हुआ और जितेंद्र आव्हाड को 1 दिन के लिए भी जेल में जाना पड़ा. किसका हिसाब? मी ठरवलं होतं, IPL सध्या मॅचेस चालू होत्या ना, आम्ही सांगितलं ठाकरे सरकार घोटाळा 11. पण झालं असं मग एका पाठोपाठ एक राखीव खेळाडू इतके वाढत चालले आहेत की मला असं वाटतंय की आम्हाला ठाकरे सरकार घोटाळा 11A आणि ठाकरे सरकार घोटाळा 11B असं 2 11 करावे लागणार. 31 डिसेंबर पर्यंत या 2 टीम तयार होऊन जाणार. अलिबाबा 40 चोर हे उद्धव ठाकरे सरकारचे 40 ते 40 घोटाळे बाजारचे घोटाळे 31 डिसेंबर पर्यंत उघडकीस आणले असेल आणि प्रत्येकाची चौकशी आणि कारवाई सुरू असणार. बंधू भगिनीनो, मी शेवटी एवढंच सांगून रजा घेतो की तुम्ही चोरी केली, लबाडी केली, विश्वासघात केला, पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना 12.5 कोटी जनतेत, परंतु यांनी केलं काय? मी वाचत होतो
अंबरनाथचं निवेदन माझ्या हातात दिलं. एक घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा, कोविड मध्ये पण घोटाळे. लाज नाही वाटली यांना. गेल्या आठवड्यात लोकायुक्त मध्ये माझ्या याचिकेची सुनावणी होती. रेमडेसिवीर घोटाळा एकाच दिवशी 7 एप्रिल 2021 महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा ऑर्डर दिला. एका इंजेक्शनची किंमत 1367 रुपये. त्याच दिवशी उद्धव ठाकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत, राज्य सरकारचे हाफकिन इन्स्टिट्यूट, त्यांनी रेमडेसिवीरचा ऑर्डर दिला. 52,000 रेमडेसिवीरची डिलिव्हरी आली. एका रेमडेसिवीरची किंमत 667 रुपये. त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची मुंबई महापालिका 72,000 रेमडेसिवीरची डिलिव्हरी घेतली. एका रेमडेसिवीरची किंमत 1667 रुपये. ठाकरे साहेबांना असं वाटतं की कोणी हिशोब मागणार नाही. लूट सकेली है, इतना लूट ले. एकाच दिवशी 7 एप्रिल 2021 हाफकिन इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र सरकार 667 रुपये मध्ये 52,000 रेमडेसिवीर इंजेक्शन घेतात. त्याच दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई महापालिका 72,000 रेमडेसिवीर 1667 रुपये लोकायुक्ती चौकशीला आदेश दिला आहे. आमचे अनिल परब खूप आरडाओरड करत होते. किरीट सोमय्या विरोधात कोर्टाचं समन. आता महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं. अनिल परबने बांधलेला रिसोर्ट बेकायदेशीर आहे आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने आता बुलावा भेजा है. अनिल परब हाजीर हो. 25 नोव्हेंबरला कोर्टात अनिल परबने हजर व्हावं लागणार. आणि मी आपल्याला वचन देतोय, या अनिल परबचा ते बेकायदेशीर दापोलीचं 5 स्टार रिसोर्ट हे पाडण्याशिवाय किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने प्रधानमंत्री पदाची शपथ घेताना प्रतिज्ञा घेतली, मैं भ्रष्टाचार मुक्त भारत बनाऊंगा. आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी शपथ घेतली, मी भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र बनवणार. आणि आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते शपथ घेतोय, आम्ही घोटाळा मुक्त महाराष्ट्र बनवणार. साखर कारखाना घोटाळा आणि त्यांच्यावर जे मित्र परिवारावर 10 दिवस इन्कम टॅक्सच्या धाडी संबंधी स्पष्टता करणार असं वाटत होतं. परंतु त्यांनी जे मूळ मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्याला बगल दिली, चलाखी केली. महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. जरंडेश्वर साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर मिल्क प्रायव्हेट लिमिटेड सध्या चालवत आहे. ते बीबीजीचे हनुमंतरावनी चालवायला घेतली होती, पण पवार साहेब सध्या कोणते चालवते? ते जरंडेश्वर शुगर मिल्क प्रायव्हेट लिमिटेड जे गेले 10 वर्ष चालवते त्याचे मालक आपण आहात का? नामी बेनामी याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं. जो ज्यावेळी विकत घेतला गेला गुरु कमोडिटीने, त्या गुरु कमोडिटी कंपनीला शरद पवारांनी अजित पवारांनी पैसे दिले होते. हे अजित पवार का मान्य करत नाही? जे 2 बिल्डर कडून या धाडीत मोर दॅन 100 करोड सापडले आहेत, ते 2 अजित पवारचे फायनान्शियल पार्टनर आहेत. या संबंधी अजित पवारांनी स्पष्टता करावी. मी अजित पवार त्यांचा दोन्ही भगिनी मित्र परिवार संबंधी जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सगळेचे सगळे खरे आहेत.
1000हून अधिक कोटी रुपयाची नामी बेनामी संपत्ती आणि त्याचा तपासासाठी मी इन्कम टॅक्स ईडी मध्ये पाठपुरावा करतच राहणार. अजित पवार मध्ये हिम्मत असेल तर त्या सगळ्या कागदपत्राचे उत्तर त्यांनी द्यावे. राऊत साहेब, मी त्यांना धन्यवाद देतोय, माझा विश्वास व्यक्त केला. पण राऊत साहेब गेले 12 महिने शिवसेनेचे नेते हे एकनाथ शिंदेकडे पाठपुरावा करतायत. तर त्या 12 महिन्यात उद्धव ठाकरे सरकारने काय केलं या संबंधात त्याचेही मला कागदपत्र त्यांनी पाठवावे. मग मला बाकीचं काम करायला सोपं होणार. आता तुम्ही सर, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे राजू शेट्टी आहेत त्यांनी असं काही वेळापूर्वीच म्हटलेलं आहे की तुम्ही फक्त अजित पवारांचा जो साखर कारखाना आहे त्याच्याबद्दलच बोलताय, इतर 40 पेक्षा अधिक कारखाने जे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीये. सोयीच्या लोकांना तुम्ही टार्गेट करतायत आणि सोयीच्या लोकांना तुम्ही सोडून देताय. तर मुद्दा काय आहे, अजित पवार असो, शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, किरीट तुम्ही जो घोटाळा काढताय तो खरा आहे की नाही? तर खरा आहे मग त्याच्यावर ऍक्शन घ्या. मुद्दा काय आहे, गेले 23 महिन्यात तुम्ही जे घोटाळे केले, तुम्ही म्हणजे त्यांनी, ते मी व्यक्त करतोय ना. तर किरीट तुम्ही आणि काही गोंधळ घातलाय की माझ्यापासून, मग करावं ना त्यांनी कारवाई. त्यांना तर कोणी थांबवलं नाही ना. पण हा बहाणा कसा चालेल की मी चोरी केली तर काय झालं, पण त्यांनी लबाडी केली होती. आता हसन मुश्रीफ एवढं गेले महिनाभर बोंबाबोंब केलं, धमक्या दिल्या, शेवटी काल 15,000 कोटीचा दावयाला दिलेला कॉन्ट्रॅक्ट रद्द केला ना, त्यांनी केला, मी थोडा केलाय. उद्धव ठाकरे सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं ना न्यायालयात की अनिल परबचा रिसोर्ट बेकायदेशीर आहे. म्हणून बाकी जे कोणी घोटाळे केले असेल तर त्याचा पाठपुरावा कोणीही करावा. पण आम्ही जे सांगतोय, हे सरकार आल्यानंतर एका दिवशी 7 एप्रिलला रेमडेसिवीर 668 आणि 1668 तर त्याच्यावर तर कारवाई करावी लागणार. कारण की कोविड घोटाळ्यामुळेच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोविड मृत्यू झालेले आहे. सर, नवाब मलिकांनी जी काही भाषा वापरली किंवा जो इशारा दिला वानखेडे यांना, त्याबद्दल काय म्हणाल? मी आज नवाब मलिकना खुल्लेआम इशारा दिलाय. आणि फक्त नवाब मलिक नाही, ठाकरे सरकारना, शरद पवारांनी स्पष्टता करावी की मलिक हे शरद पवारच्या वतीने बोलतायत की उद्धव ठाकरे सरकारच्या वतीने बोलतायत. ते ड्रग माफियांचे प्रवक्ते झालेले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी त्यांना हे काम दिलं आहे का? मुख्यमंत्र्यांनी काम दिलं आहे का हे? आणि त्या समीर वानखेडेचा जर बाल भी बाका हुआ तर मलिकांची खैर नाही. त्यांनी असं म्हटलं की येत्या काळामध्ये त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत. मी तेच स्पष्टता मागितलं ना शरद पवार आणि उद्धव ठाकरेकडून की एक ड्रग माफियांसाठी एवढं काय झालं. गेले 10 दिवस ठाकरे सरकार बाकी सगळं कामधंदा बंद करून काही तरुण पकडले गेले. ते क्रिमिनल असं आम्हाला म्हणायचं नाहीये, पण आदत लागली आहे. तर कायदे तर शरद पवारांनी बनवल्याने उद्धव ठाकरेंचेही शिवसेनेच्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिलाय. त्या कायद्याचं कोर्टाने जरा बेल देत नाही ना. आणि म्हणून हे पकडणार आहे त्या ऑफिसरला हे मलिक कशासाठी करतायत तेवढा. ते त्यांचे जावई पकडले गेले. आणि काय शरद पवार आणि मलिकांमध्ये स्पर्धा काय चालली आहे? हलका गांजा आणि हर्बल गांजा हे शरद पवारांना शोभा देते का? एका ऑफिसर, IPS ऑफिसर, मराठी IPS ऑफिसर, त्याची निवड झाली. IPS, IAS, RIS, व्हॉटएव्हर इट इज. तर एका ऑफिसरच्या मागे असा हात धुवून खुनसीपणाने पूर्ण ठाकरे सरकार लागतंय. तर तेवढं या घोटाळेबाजांच्या विरोधात लागा ना. म्हणून मी नवाब मलिकना चेतावणी देतोय, जर समीर वानखेडेला, जर मल्लिकांचा ड्रग माफियाने कुठेही हात लावायचा प्रयत्न केला मग त्यांनी बघावं. शक्यता वाटते तुम्हाला असं काही होण्याची? हे नवाब मलिक ड्रग माफियांचे प्रवक्ते आहे, मी रोज बोलतोय. तर ड्रग माफिया काहीही करू शकतात, ते तुम्हाला मला दोघांना माहित आहे.
सर, याच्या आधी आपण नारायण राणे किंवा कृपाशंकर सिंग असतील यांच्याही चौकशीची मागणी केली होती भाजपाच्या माध्यमातून. तर आता याच्यापुढे ती मागणी सतत राहील की थांबेल? पक्षात मुद्दा असा आहे की मी मागणी केली, पण अनिल परबने ती मागणी केली. अनिल परब आता मुख्यमंत्री आणि मंत्री आणि दोघांनी केली ही मागणी. तर नारायण राणेचा बंगलो जुहू किनाऱ्यावरचा अनिल परबने सांगितलं की सोमय्यांना माझा रिसोर्ट दिसतोय, नारायण राणेचा बंगलो का दिसत नाही? तर CRZ पर्यावरण हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत, ते गेली 23 महिने का हात जोडून बका बसले आहेत. माझा मुद्दा असा आहे की वाय राणे सोमय्या पण, मी पुन्हा हेच सांगतोय, आम्ही घोटाळे केलेत, आम्ही चूक केली आहे, कारवाई करा ना. अडचण त्यांची ही आहे की संजय राऊतला हे पत्र किरीट सोमय्याला द्यावं लागतं की तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, कारण की त्यांची पोलीस हे माफियागिरीमध्ये व्यस्त आहे. त्यांचा गृहमंत्री गायब आहे, पोलीस कमिशनर फरार आहे, इन्स्पेक्टर सुपारी देतो आणि मनसुख हिरणची हत्या करतोय, त्यांचा API शिवसेनेचा स्पोक्सपर्सन जो जेलमध्ये आहे. तर आज गृहमंत्री सर, म्हणतात एक- की परमवीर सिंग कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाहीये. काय सांगाल, गृह खातं जर असं म्हणत असेल तर काय कराल? गृहमंत्रींकडे ड्रग विभाग पण आहे. ड्रग हे केंद्र सरकारची प्राथमिक जबाबदारी नाही आहे, ती महाराष्ट्र सरकारची आहे. तर ते गृहमंत्री जे NCPचे आहेत त्यांचे मंत्री प्रवक्ता गेले 10 दिवस ड्रग माफियांची माफियागिरी करतात. एखादा ऑफिसर, मराठी ऑफिसरचा मागे लागलेत, त्याबद्दल गृहमंत्र्यांनी विधान करावं पहिलं. हे सरकार सर- परमवीर सिंगांना पाठीशी घालत आहे, अटक न करता? आता काय आहे की केंद्र सरकारचे पोलीस किंवा न्यायालय न वर्षा बंगलोची तपास करू शकते किंवा न मातोश्रीची. सर, अलीकडे सर, रोहित एक सर संजय राऊत यांच्याबाबतचा प्रश्न आहे. देशामध्ये मोदींसारखा प्रखर हिंदुत्ववादी नेता असताना सुद्धा बांगलादेशी मुस्लिम जे आहेत ते त्यांना घाबरत नाहीयेत आणि बांगलादेशी मुस्लिमांकडून बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. त्यामुळे इनफ इज इनफ, बांगलादेशींना वाचवा, बांगलादेशी हिंदूंना वाचवा आणि त्यांची मदत करा. त्याचप्रमाणे हे एक प्रकारे मोदी आणि शहांना चॅलेंज आहे असं त्यांनी म्हटलंय राऊतांनी. असं आहे की ठाकरे पवारांनी खूप मोठी चांगला मीडिया एजन्सी ते सल्ला घेतात, म्हणून रोज उठून त्यांचे प्रवक्त्यांनी ते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, एडिलेड यांची विधानं करतात. त्यांना महाराष्ट्राचे जे घोटाळे चालले आहेत, महाराष्ट्रामध्ये ड्रग माफिया पुढच्या पिढीला बर्बाद करतायत, महाराष्ट्राचे गृहमंत्री फरार आहे, महाराष्ट्राचा मुंबईचा पोलीस कमिशनर सापडत नाही आहे, महाराष्ट्र मुंबईची पोलीस तुपारी घेऊन हत्या करतात सामान, त्यांच्यावर त्यांना बोलायचं नाही, बोलता येत नाही, म्हणून इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी हे त्यांचे सगळे ट्रिक आहे. सर, अलीकडे दीड वर्षापूर्वी सुशांत सिंग राजपूत या सिने अभिनेत्याची आत्महत्या का हत्या अजूनही CBI सिद्ध करू शकले नाही, NCB पण अजून त्याचे धागेदोरे शोधू शकले नाही. तर आता परत राजकीय हेतूने हा प्रकारचे आरोप केले जातात आणि CBI आणि NCBचा वापर केला जातोय असा आरोप केला जातोय. जाताना आता काय संबंध ना, हे शाहरुख खानच्या मुलाला 3 कोर्टांनी बेल नाकारला, एक मुलाला त्या तरुण पार्टी करायला गेले, तर त्यांना आपण थांबवणार नाही तर पूर्ण पिढी बर्बाद होणार. तर आता काय संबंध आला? तर नवाब मलिक, संजय राऊत, उद्धव ठाकरे शरद पवार डायव्हर्ट करण्यासाठी जोडतात. माझी तर सगळ्यांना आव्हान आहे की आमच्या घरातली मुलं, आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांना, मुलगी 15 वर्षाची झाली, मुलगा 17 वर्षाचा झाला की सगळ्यांना तो 22-24 होईपर्यंत टेन्शन राहते. ड्रग माफिया आपल्या पिढीला बर्बाद करायला निघाली आहे, सगळ्यांनी मिळून सामना करायचा आहे. तर आज पुन्हा एकदा मुंबईच्या एका उच्चभ्र इमारतीमध्ये आग लागली होती आणि याच्यामध्ये मुंबई महापालिका जे सत्ताधारी आहेत ते कुठेतरी फेल्युअर आहेत का? कारण सातत्याने मुंबईच्या परिसरामध्ये जे उच्चभ्र सोसायटी आहेत ते आग लागते. पण सगळ्या गोष्टीला मी पॉलिटिकल कलर देणार नाही. त्या अग्निशमन यंत्रणा आणि हाय रायझिस बिल्डिंग ही एक समस्या होऊन बसली संबंध देशात. त्यासाठी लक्ष द्यावं लागणार ना. हे फक्त 100 कोटीची वसुली करण्यात हे सरकार व्यस्त असल्यामुळे त्यांना या ड्रग माफिया, आग लागणे, खड्डे याच्यासाठी वेळ नाहीये. साहेब, रोहित पवारांनी अलीकडे स्टेटमेंट केलं होतं
की जे एकंदरीत विचार केला नाही रोहित पवारांनी जे स्टेटमेंट जे केलं होतं की ईडीचे प्रवक्ते म्हणून यांना पुढचं जबाबदारी देण्यात यावी, याबाबत आपण काय हे द्या? काय आहे, पवार सरकारना पहिल्यांदा कोणीतरी चॅलेंज केलं ना, अजित पवारचे सगळे बेनामी संपत्त्या आम्ही खुल्या केल्या. त्याच्यामुळे यांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. मुद्दा असा आहे, हो ईडी करो के सीबीआई करो के मुंबई पुलिस करो के अमरनाथ पोलीस करो, किरीट तुम्हाला तो पुरावे देत आहेत ना. त्या पुराव्याच्या आधारावर हसन मुश्रीफचा दावा आता 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा लागला ना. त्याच्या पुराव्याच्या आधारावर अजित पवारांनी बेनामी संपत्ती उभी केली हे बाहेर आलं, तर ते ईडीने करावं किंवा आयटीने करावं. दुर्दैवाने महाराष्ट्र पोलिसांनी जे करायचं आहे ते करता येत नाही, कारण की त्यांचा वापर वसुलीसाठी केला जातो. तर एक शेवटचा प्रश्न, आजची जी पत्रकार परिषद होती अजित पवारांची, तुम्हाला अपेक्षा होती तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील? नाही, मला पूर्ण खात्री होती अजित पवार ते उत्तर देऊच शकत नाही, कारण की ते जे मी दिलेले आहेत ते अजित पवारांचीच बॅलन्स शीट त्यांच्या तुमच्या पुढे ठेवली आहे, म्हणून ते कबूल करूच शकत नाही. ते कबूल करणार तर त्याला लगेच दुसऱ्या क्षणी राजीनामा द्यावा लागणार, म्हणून ते करणार नाही. आणि हेच नौटंकी करणार ते गेले वर्षभर तेच करतायत. शरद पवार ते करतायत, अजित पवार, उद्धव ठाकरे पण हेच करतायत. आज बांगलादेशमध्ये हिंदू, अरे पण बाबा तुमचा इथे तो एक ऑफिसरचा मागे तुमचं मंत्री आणि गृहमंत्री म्हणतात माझा याच्यात काही संबंध नाही. हे काय सरकार आहे का? ओके, थँक्यू सर.